डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय? मानसिक, शारीरिक आणि आर्थिक या तिन्ही स्वरूपामध्ये जर त्या बाईचा छळ होत असेल तर ती डोमेस्टिक व्हायलन्सची केस फाईल करू शकते. स्त्रीला घरामध्ये त्रास होतोय, त्यांचं काही भांडण झालंय किंवा असं कुठलीही गोष्ट झाली तर इमिजिएट बेसिसवरती तिने कोणाला कॉल केला पाहिजे? प्रत्येक भागासाठी एक प्रोटेक्शन ऑफिसर असतो. ती स्त्री स्वतः नाही जाऊ शकत आहे किंवा तिला इतकी मारहाण झाली की ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे किंवा तिची ती मानसिक स्थिती नाहीये की मी जाऊन प्रोटेक्शन ऑफिसरकडे काहीतरी मी मदत घेऊ शकेन, पण तिची मैत्रीण आहे की तिचा भाऊ आहे किंवा तिचा अजून कोणीतरी आहे, तर ते सुद्धा जाऊन तिच्या वतीने प्रोटेक्शन ऑफिसरची मदत घेऊ शकतात आणि प्रोटेक्शन ऑफिसर त्या अनुषंगाने तिच्या वतीने जाऊन कोर्टामध्ये पुढे जाऊन डोमेस्टिक व्हायलन्सची केसही दाखल करू शकतो. आपण मोस्टली बघतो की स्त्रीवरती होणारा डोमेस्टिक व्हायलन्स आहे, इथं पुरुषांवरती सुद्धा अशा गोष्टी होऊ शकतात का आणि ते सुद्धा असं दाखल करू शकतात का, म्हणजे इव्हन मानसिकता? म्हणजे खरं सांगायचं तर दुर्दैवाने आपल्याकडे ते अजून नाहीये. आपण इतके आता सध्या प्रकरण ऐकतोय, पण तरीही पुरुषांवरती हा होत नाही का, तर हो, जरूर होतो. मॅट्रिमोनियल डिस्प्यूट हे कायम सेटलमेंटच होत असतात, पण त्या क्षणाला त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला हे कळत नाही. एकमेकांना अद्दल घडवण्याचा इतका जोश डोक्यात असतो आणि त्याच्या पायी आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्या बाजूने एक्झॉस्ट होत असतात. त्याला कुठेतरी पूर्णविराम दिला पाहिजे, कोणीतरी एक पाऊल मागे घेतलं पाहिजे. मंडळी, आजच्या काळात इंग्लिश बोलता येणं खूप गरजेचं झालेलं आहे. इंटरव्ह्यूज असतील, पेरेंट्स टीचर्स मीटिंग असेल किंवा काहीही रिझन असेल, इंग्लिश थोडंफार तरी तुम्हाला बोलता यायला पाहिजे आणि त्यासाठी आपले स्पोकन इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहेत. seva.in वर हे कोर्सेस अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला जर ॲप डाउनलोड करायचं असेल तर ॲपसुद्धा अवेलेबल आहे. सगळी माहिती आणि सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. प्रत्येक लेसन नंतर टेस्ट आहेत MCQच्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला किती समजलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, PDF डाउनलोड करू शकता आणि खूप काही गोष्टी आहेत ॲपमध्ये, त्याच्यामुळे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. नवरा बायकोमध्ये भांडणं होतात आणि मग बायको माहेरी जाते आणि मग नवऱ्याला सांगते की हे डोमेस्टिक व्हायलन्सची मी केस आता तुझ्या अगेन्स्ट फाईल करणार आहे आणि मग नवरे घाबरतात. तर म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनला कसं टॅकल करायचं आणि त्याच्याही आधी डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय आणि तो कधी आपण सिद्ध करू शकतो आणि मानसिक छळाला पण कसं काय प्रूव्ह करायचं की डोमेस्टिक व्हायलन्स हा आहे? पहिली गोष्ट म्हणजे तुमचा पहिला प्रश्न की बायको माहेरी गेलेली आणि बायकोनी आता सांगितलंय नवऱ्याला की डोमेस्टिक व्हायलन्सची मी आता केस करणार आहे. जनरली काय होतं याच्यामध्ये की डोमेस्टिक व्हायलन्स हा शब्द ऐकल्यानंतरच बऱ्याच वेळा पोटामध्ये गोळा येतो की आता काहीतरी माझ्या विरुद्ध क्रिमिनल मोठी केस होणार आहे आणि मी नाही तर माझं अख्खं कुटुंब याच्यामध्ये कुठेतरी सफर होणार आहे का. कारण आपल्याकडे असं जनरली आहे ना की बायकांच्या साठी कायदे इतके आपल्याकडे ऑलरेडी तयार आहेत की त्याचा दुरुपयोग आणि उपयोग असा दोन्ही होत असतो. पण डोमेस्टिक व्हायलन्सची केस करणार आहे बायको किंवा ती केलेली आहे म्हणून त्याच्यामध्ये एकतर पहिलं म्हणजे कुठेही अटक होत नाही किंवा ती क्रिमिनल स्वरूपाची केस दाखल झाल्या ही कधीच नसते. डोमेस्टिक व्हायलन्सची केस जी आहे ना ती जनरली आम्ही म्हणजे आमच्या कायद्याच्या भाषेत बोलायचं तर कॉसा सिव्हिल आणि कॉसा क्रिमिनल अशी आहे. म्हणजे जेव्हा ही केस दाखल होते त्यावेळेला ही केस पूर्ण सिव्हिल स्वरूपाची असते. म्हणजे जी प्रोसिजर असते ती सगळी म्हणजे दाखल झाल्यानंतर नवऱ्याला किंवा त्याच्या घरच्या लोकांना नोटीस कोर्टाकडनं काढली जाते. ती नोटीस काढल्यानंतर समोरचं नवरा असेल किंवा त्याच्या घरातली लोक असतील ती कोर्टामध्ये हजर होतात. बायकोनी तिच्या बाजूनी काही तिचं म्हणणं मांडलेलं असतं कोर्टामध्ये की माझा असा छळ झालाय, मानसिक शारीरिक छळ झालाय किंवा मला माझ्याकडनं पैसे मागितले गेलेले, जे काही तिची कथन आहेत किंवा तिचं काही प्लीडिंग आहे असं आपण म्हणूयात, ते ती त्याच्यामध्ये म्हणत असते. ते झाल्यानंतर त्याच्यावरती नवरा आणि त्याच्या घरातले हजर झाल्यावरती त्यांचं म्हणणं कोर्टामध्ये सादर करतात आणि मग त्याच्यानंतर दोन्ही पक्षीयांकडचं इव्हिडन्स किंवा त्यांचं काही म्हणणं आहे ते बघितल्यानंतर त्याच्यानंतर गोष्टी पुढे सरकत असतात. म्हणजे कोर्टाकडनं ऑर्डर्स होत असतात. हे फार महत्त्वाचं. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स झाल्या क्षणी माझ्यावरती क्रिमिनल केस झाली आहे आणि आता मला कुठेतरी अटक होणार आहे, आता मला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागणार आहे, अशी कुठलीही घटना कधीच घडत नाही. हे पहिलं लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि मग आता ही केस कशा स्वरूपाची चालते तर मी जसं मगाशी म्हणलं तर सिव्हिल स्वरूपाची चालते ती आणि मग त्याचा जो काही निकाल लागतो
म्हणजे त्याच्यामध्ये जर मेंटेनन्स बायकोला मिळाला किंवा बायकोला बाकीचं कुठला खर्च, म्हणजे जसं भाडं मागू शकते ती बायको, घरासाठी मला भाडं दे, मला कारण मी घरातून ऑलरेडी बाहेर आहे, माझ्याकडे राहायला घर नाही आणि आता मला भाड्यासाठी मला पैसे पाहिजेत, भाडं मागू शकते ती. मग तिने भाडं मागितलं असेल किंवा काही कॉम्पेन्सेशन म्हणजे तिची नुकसान भरपाई कोर्टाला असं वाटलं की देणं गरजेचं आहे या केसमध्ये आणि कोर्टाने जर ती मान्य केली असेल, जेव्हा अशी कुठली ऑर्डर कोर्टाकडनं होते आणि ती ऑर्डर समोरच्या व्यक्तीकडनं म्हणजे स्पेशली नवऱ्याकडनं पाळली जात नाही, तिची फुलफिलमेंट होत नाही, त्यावेळेला क्रिमिनल गोष्टी सुरू होतात. अच्छा. तोपर्यंत सगळी प्रोसिजर जी आहे ना ती सगळी सिव्हिल स्वरूपामध्ये चालत असते. ओके. सो सेक्शन 31 डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचा खूप क्लिअर आहे. जर तुम्ही ते केलं नाही तर तिथे सेक्शन 31 काम करणं सुरू करतो. म्हणजे काय, तर मग तुमच्या विरुद्ध वॉरंट निघणं असेल किंवा तुमच्या काही गोष्टी म्हणजे डिस्ट्रेस वॉरंट आम्ही ज्याला म्हणतो, की याच्यामध्ये तुमच्या घरातल्या काही गोष्टी किंवा तुमच्या मालकीच्या गोष्टी, नवऱ्याच्या मालकीच्या गोष्टी जप्त होणं असेल, अशा गोष्टी म्हणजे वॉरंट्सचं काम तिथे तेव्हा सुरू होतं. तोपर्यंत खरं तर घाबरण्याची, पोलीस स्टेशनमध्ये बोलवतील का, अशा स्वरूपाचं काही कुठलंही गोष्ट होत नाही. त्यामुळे हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे असं म्हणजे मला वाटतं. जरी बायकोनी FIR वगैरे केली असेल तरी लगेच अटक नाही होत. नाही, आता ही FIR ही गोष्ट तर पूर्ण वेगळी आहे. म्हणजे अच्छा. आपण जर अच्छा. डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल बोलतोय तर म्हणजे काय आहे, तर मला कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आहे हा, जो 2005 मध्ये आला. ओके. तर त्यान्वये काय होत होतं, पूर्वी एकतर ना 498 IPC 498A IPC प्रमाणे FIR व्हायची नवरा आणि त्याच्या घरच्यांच्या विरुद्ध, आणि त्याच्यामध्ये किंबहुना बऱ्याच वेळा अटक होण्याचे चान्सेस त्या काळामध्ये 2005 म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स येण्याच्या पूर्वीचं मी तुम्हाला सांगते, ती अटक होण्याचे चान्सेस खूप होते. पण जरी तो FIR दाखल झाला तरी त्याच्यामध्ये बायकोला, नवऱ्याला अटक झाली असं आपण समजूयात, की त्याच्या घरच्यांनाही अटक झाली असंही समजूयात आपण, पण त्याच्यामधनं बायकोला जी गरज आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या जी तिला गरज आहे, नुसता मेंटेनन्स नकोय तिला, तर तिला रेंट पण हवंय, तिला तिचा मेडिकलचा खर्च हवाय, तिला इतकं नवऱ्यांनी त्रास दिलेला आहे की तिला कुठेतरी कॉम्पेन्सेशन हवंय, ते कुठेही असं स्पेसिफिक त्याच्यासाठी कुठलाही कायदा नव्हता. अच्छा. म्हणून 2005 मध्ये हा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 हा आला. ओके. आता यामध्ये जसं आपण मगाशी डिस्कस केलं, कॉसा सिव्हिल कॉसा क्रिमिनल आहे ही केस, म्हणजे ती चालणार आहे सिव्हिल स्वरूपात. अच्छा. आता आपण जर 498 कडे वळलं तर 498A, जसं तुम्ही आता म्हणला FIR होणं म्हणजे काय, तर 498A होणं म्हणजेच FIR होणं आहे. अच्छा. ओके. आलं लक्षात? तर ओके. म्हणजे FIR होणं आहे आणि त्या FIR मध्ये पूर्वी अटक होत होती. FIR जर गुन्हा नोंद झाला तर पूर्वी अटक होत होती, पण अच्छा. आता ती अटक होतेच असं असं नाही. नाही. ओके. अच्छा. आणि त्याची पण एक प्रोसेस आहे, त्याची एक प्रोसिजर आहे. त्याच्याप्रमाणेच पोलीस स्टेशनला सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत की त्या प्रोसेसप्रमाणेच पोलिसांनी काम करायचंय. जिथे मॅट्रिमोनियल डिस्प्यूट आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा गुन्हा नोंद करायची वेळ येते त्यावेळेला तुम्ही, मुलगी तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आली आहे म्हणून तुम्ही गुन्हा डायरेक्टली नोंद नाही करायचा आहे, तर मुळामध्ये त्याच्यासाठी तुम्ही आधी दोघांचंही काउन्सिलिंग करायचं आहे. जसं आपण पुण्यामधलं जर बोललो तर पुण्यामध्ये भरोसा केंद्र म्हणून एक आपल्या पोलीस कमिशनर ऑफिसला एक भरोसा केंद्र ऑलरेडी आहे. त्या भरोसा केंद्रामध्ये काउन्सिलर्स बसलेले असतात. सो असं प्रत्येक शहरामध्ये असं महिला सुरक्षा किंवा महिला तक्रार निवारण केंद्र असतं. त्याला नावं दिलीत, आपल्या इथल्या ह्याला नाव भरोसा केंद्र आहे. तर त्या भरोसा केंद्रामध्ये दोघांचं पहिलं काउन्सिलिंग होतं. ओके. अच्छा. त्या नवरा बायकोंमधले जे वाद आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न तिथले बसलेले पोलीस असतील किंवा तिथले काउन्सिलर्स असतील ते करत असतात. आणि तो प्रयत्न जेव्हा नाही सक्सेसफुल होत किंवा बायको अशी ठाम असेल की नाही, मला ऐकायचं नाही, मला गुन्हाच नोंद करायचा यांच्या विरुद्ध, तेव्हा तो अर्ज जो असतो त्या भरोसा केंद्रातनं किंवा त्या महिला तक्रार निवारण केंद्रातनं कन्सर्निंग पोलीस स्टेशनमध्ये वर्ग केला जातो. अच्छा. आणि मग तिथून प्रोसेस सुरू होते FIR होण्याची. ओके. अच्छा. जसं 498A IPC मध्ये आपण जसं आता डिस्कस केलं, जर तो त्या प्रकारचा गुन्हा म्हणजे नवऱ्याविरुद्ध आणि त्याच्या घरच्यांच्या विरुद्ध करायचा असेल तर त्या केसमध्ये जनरली पोलीस आधी नवऱ्याच्या किंवा त्याच्या घरातल्या लोकांना एक नोटीस बजावतात. त्या नोटिशीने आपल्याला कळतं की आपल्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे. अच्छा. बर. आणि तो गुन्हा नोंद झाला असं आपल्याला नोटीस आली की मग तुम्हाला अँटिसिपेटरी बेल, अटकपूर्व जामीन अर्ज हा कोर्टातनं सहजरित्या प्राप्त होऊ शकतो. अच्छा. ओके. तर ही जी प्रोसेस आहे ही पहिली पोलिसांनी फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वीप्रमाणे आता डायरेक्टली गुन्हा नोंद होऊन घरचे माझे सगळे म्हणजे नवऱ्याकडचे आणि त्याच्या घरातली लोक सगळे अटक होणार आहेत आता,
तर असं होत तसे नाही. कुठलीही परिस्थिती शक्यतो घडत नाही. म्हणजे FIR होईपर्यंत म्हणजे त्याच्या आधी सुद्धा बऱ्यापैकी एक प्रोसिजर ती कोर्टाने दिलेली ती हो, फॉलो हो. करायला ती लागते. कोर्टाने ती प्रोसेस फॉलो आणि करायचीच आहे. त्याच्यामध्ये मेनली काउन्सिलिंग असतं असं म्हणताय तुम्ही. आणि मग साधारण काउन्सिलिंगमध्ये काय म्हणजे त्यांचं फक्त भांडण सोडवण्याचा प्रयत्न होतो की पोलीस हे पण देतात किंवा आणखी कोणी, जर पोलीस नसतील तर आणखी कोणी काय आहे, जेव्हा अर्ज येतो त्या मुलीचा, कारण त्या मुलीला लिखित अर्ज तिथे दाखल करावा लागतो. कितीतरी वेळा हा जेन्युइन पण असतो. म्हणजे असं नाहीये की प्रत्येक वेळेला मुलगी चुकीचेच अर्ज देते का, गैरवापर होतो का, तर होतो. पण याचा अर्थ असा नाही की ज्या मुली खरंच जेन्युइन आहेत त्यांचे अर्ज पण तशाच स्वरूपाने हाताळले जातात. जेव्हा तो अर्ज येतो तेव्हा पोलिसांना सुद्धा इतके अर्ज रोजचे हाताखालून जात असतात, कोण जेन्युइन आहे आणि कोण नाही आहे. एकदा बोलायला लागलं की ते सहज समजत असतं. असं होतच नाही की लक्षात नाही आलंय. बरं. पण एकंदर तो अर्ज आल्यानंतर तिचे जे काही ॲलिगेशन त्याच्यामध्ये तिने नमूद केलेत की मला हे अशा स्वरूपाने मारहाण झाली आहे, माझ्याकडनं पैसे काढून घेतलेत, किंवा मला पैशाची मागणी केली गेलेली आहे, या माणसाची मला त्यामुळे आता भीती वाटते, अशा स्वरूपाचा साधारणतः असा अर्ज असल्यानंतर नवऱ्याला सुद्धा संधी दिली जाते की त्याला त्याचं म्हणणं काय आहे ह्याच्यावरती. अगदी तिथे तंतोतंत पुरावे आणि हे सगळं बघितलं जात नाही, पण बरोबर. याच्यामध्ये काउन्सिलिंगमध्ये नवऱ्याची बाजू देखील तेवढ्याच ह्यांनी समजून घेतली जाते. अच्छा. आणि जेव्हा समजून घेतली जाते तेव्हा जर जर तिथल्या काउन्सिलर्सला खरंच असं वाटलं की नवरा हे काहीतरी नवऱ्याच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, तर ते त्यावेळेला बायकोलाही तसंच समजवलं जातं की तू हे जे काही केलायस अर्ज, तू आज कदाचित FIR नोंद करशीलही, पण याचं भविष्य काय असेल तेही सांगितलं जातं. अच्छा. त्यामुळे अशा स्वरूपाचं ते काउन्सिलिंग होत असतं. कितीतरी वेळा बायको बरोबर असते, ती जेन्युइन असते. मग त्या केसमध्ये नवऱ्याला समजवलं जातं की तुला जे आत्ता असं वाटतंय की ज्या स्वरूपाने तिने सगळे म्हणजे तिचे काही कथनं मांडलीत किंवा तिच्याबरोबर जी काही गोष्टी घडलेल्या आहेत, तर त्या कुठेतरी त्याला तथ्य आहे किंवा ते खरे आहे. त्यामुळे तू आत्ताच काहीतरी एक सांग की सेटल कर, किंवा तू तिला परत घेऊन जा, किंवा तिच्या पालनपोषणाची भरणपोषणाची तू जबाबदारी घे, असंही तिथे त्याला समजवलं जातं. सो आणि तिथे समजवल्यानंतर नवरा बायको असे असतात की कुठेतरी अहंकार इतका असतो, कुठेतरी त्या अहंकारापोटी सुद्धा ती पायरी चढली गेलेली असते कितीतरी वेळा. पण त्या अहंकारासमोर काउन्सिलर्स तरी काय करणार, शेवटी ते हतबल होतात आणि नसेलच होत ते शेवटी ते करायला लागतं कन्सर्निंग मग पोलीस स्टेशनमध्ये तो अर्ज वर्ग केला जातो आणि मग पोलीस पुढची कारवाई FIR ची असते ती पुढे नेतात. मला वाटतं ही पण एक पुढची स्टेप आपण डिस्कस केली, पण आपण अगदी आधी पहिल्यापासून येऊया. बेसिकली कुठेतरी स्त्रीला घरामध्ये त्रास होतोय, त्यांचं काही भांडण झालंय किंवा असं कुठलीही गोष्ट झाली आहे, तर इमिजिएट बेसिसवरती तिने कोणाला कॉल केला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे काही अशी संस्था आहे ज्यांना कॉल करायचा आहे की वकिलांना कॉल करायचा आहे किंवा काय करायचं आहे एक्झॅक्टली? कसं आहे, बऱ्याच NGO, प्रायव्हेट NGOज पण खूप चांगलं काम करत आहेत आपल्याकडे. पण तिथे तुम्हाला ती माहिती कितपत लोकांना, मुलींना असते नाही असते, तो एक मुद्दा. पण त्याही पेक्षा पुढे जाऊन आपल्याकडे प्रत्येक भागासाठी एक प्रोटेक्शन ऑफिसर असतो. ओके. जसं आपण नवीनच डोमेस्टिक आहे व्हायलन्स, आमच्यासाठी. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स आपण जे मगाशी डिस्कस केलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा जो अर्ज केला जातो त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटेक्शन ऑफिसरचा रोल खूप मोठा असतो त्या अर्जासाठी. पण आपण जर असं म्हणूयात की आत्ता घरामध्ये एक स्त्री आहे, तिला नवऱ्याकडनं मारहाण होतीये, तिचा छळ होतोय, तिला समजत नाहीये की आत्ता मी या घडीला काय करू, मी वकील, मला माहित नाहीये, मला पोलीस स्टेशनमध्ये जायची भीती वाटतेय. तर अशा वेळेला तिने तिथल्या गुगलवरती ते नंबर्स बऱ्याच वेळा सहज म्हणजे उपलब्ध पण आहेत, किंवा खरं तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हे नंबर्स उपलब्ध असतात. त्याच्यामुळे प्रोटेक्शन ऑफिसरकडे जाऊन तिच्यावरती जी काय आपबीती आहे ती तिने सांगायची आहे तिथे जाऊन, आणि मग प्रोटेक्शन ऑफिसर तिच्या वतीने काही ऍक्शन पुढे जाऊन घेतात. ओके. इतकंच नाही तर ती स्त्री कदाचित कितीतरी वेळा, तिला असं आपण समजूयात की माझ्या अशा बऱ्याच केसेसमध्ये झालंय की ती स्त्री स्वतः नाही जाऊ शकत आहे, किंवा तिला इतकी मारहाण झाली की ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, किंवा तिची ती मानसिक स्थिती नाहीये की मी जाऊन प्रोटेक्शन ऑफिसरकडे काहीतरी मी मदत घेऊ शकेल. पण तिची मैत्रीण आहे, की तिचा भाऊ आहे, किंवा तिचा अजून कोणीतरी आहे, तर ते सुद्धा जाऊन तिच्या वतीने प्रोटेक्शन ऑफिसरची मदत घेऊ शकतात. आणि प्रोटेक्शन ऑफिसर त्या अनुषंगाने तिच्या वतीने जाऊन कोर्टामध्ये पुढे जाऊन डोमेस्टिक व्हायलन्सची केसही दाखल करू शकतो. अच्छा. इथपर्यंत अधिकार त्या प्रोटेक्शन ऑफिसरला आहेत. आणि या डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये जे काम केलं जातं प्रोटेक्शन ऑफिसरच्या मदतीने, तर त्या स्त्रीने स्वतः जायचंय किंवा तिच्या वतीने कोणीतरी जाऊन
देखील ती देखील मदत करू घ्यायची. शकतो. ओके. त्यामुळे अशा प्रकारे घेऊ शकता किंवा तुम्ही आपल्याकडे काय म्हणतात प्रत्येक कोर्टामध्ये फ्री लीगल एड सर्व्हिस आहे. बरं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला गुगल करून वकिलांचे नंबर मिळवून मगच वकिलांना फोन करायची गरज नाहीये. तर प्रत्येक अच्छा. कोर्टामध्ये एखाद्या स्त्रीला पैसेच नाहीये तिच्याकडे, ती काही कमवत नाही किंवा नवरा तिला काही भरण पोषण काही देत नाहीये, तर त्या अशा केसमध्ये तिने प्री लिगल एड सर्व्हिस घेतली पाहिजे. म्हणजे जिल्हा विधी प्राधिकरण सेवा इतकं सुंदर काम करते आमच्याकडे बरं. की प्रत्येक कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला ती सेवा उपलब्ध आहे आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला वकील उपलब्ध होऊ शकतात. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं. ते सुद्धा उपलब्ध आहे. आत्ताही असा समज आहे की फक्त मारहाण म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स, पण एखाद्या स्त्रीचा मानसिक नुसता रोज छळ होतोय तर मग त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्समध्ये कन्सिडर केलं जातं का? अगदीच. कारण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट जसं मी मगाशी म्हणाले की पूर्वी 498A फक्त IPC प्रमाणे गुन्हा नोंद व्हायचे किंवा आपण असं म्हणूयात की CRPC 125 होतं, ज्याच्यामध्ये मेंटेनन्स फक्त मागता यायचा. पण ह्या डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 मध्ये म्हणूयात फक्त मारहाण केली म्हणजेच हा छळ आहे आणि म्हणजेच तिच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्स झाला असं अजिबात कायदा हा म्हणत नाही. इतकंच नाही तर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक या तिन्ही स्वरूपामध्ये जर त्या बाईचा छळ होत असेल तर ती डोमेस्टिक व्हायलन्सची केस फाईल करू शकते. आता तुम्ही आर्थिक म्हणाला, पण आर्थिकचं म्हणलात तर एखाद्या स्त्रीला लग्नापूर्वी ती नोकरी करत होती किंवा लग्नानंतरही ती काही काळ नोकरी करत होती आणि अचानक नवऱ्याच्या इच्छेमुळे किंवा त्याच्या घरच्या लोकांच्या इच्छेमुळे ह्यांनी मला नोकरी सोडायला भाग पाडलं आणि माझ्या करिअरचं पुढच्या 10 वर्षासाठी नुकसान झालं. जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा मी बऱ्यापैकी कमवत होते. पुढचे 10 वर्ष मी जर नोकरी केली असती तर कदाचित माझं करिअर अजून फ्लरिश झालं असतं. पण ते होऊ नाही शकलं कारण मला माझ्या सासरच्या लोकांकडनं त्याला माझं नोकरी म्हणूयात आपण ती थांबवण्यात आली. नवऱ्याकडनं ती नोकरी थांबवण्यात आली. मला माझं करिअर करूनच दिलं नाही. तर मग अशा केसमध्ये काय आहे तर ती आर्थिक छळवणूक नाही का, तर ती आहे. बरं. कारण त्याच्यामध्ये माझा पगाराचा लॉस झाला, माझ्या करिअरचा लॉस झाला. बरोबर. हा एक स्वरूपाचा आर्थिक छळवणूक आपण म्हणूयात. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की ती स्त्री नोकरी करत असते आणि तिचा जो येणारा पगार आहे तो नवरा किंवा त्याच्या घरचे तिला जबरदस्तीने तिच्याकडनं ते काढून घेतला जात असतो किंवा तिच्यावरती अशी जबाबदारी टाकली जाते, घरातला सगळा खर्च तू करायचास. म्हणजे तिच्या हातात कितीतरी माझ्या केसेसमध्ये असं आहे की मुलगी 30,000 फॉर एक्झाम्पल कमवतीये, घरातला खर्च सगळा तिच्यावरती ठेवून सुद्धा ते 30,000 संपून पण वरती तिला खर्च कुठेतरी तू आता घरनं माहेरून पैसे घेऊन ये आणि मग बाकीचा खर्च कर, बरोबर. अशाही केसेस आहेत. मग त्या केसमध्ये काय आहे तर ती आर्थिक छळवणूक आहे. शारीरिक तर आहेच, कारण अंगावरती हात उचलणं म्हणजे हा गुन्हाच आहे. म्हणजे कुठल्याही त्या स्त्रीची चूक आहे, चूक नाही आहे म्हणून अंगावरती हात उचलणं हे अतिशय अयोग्य आहे. आणि राहिला प्रश्न मानसिक ह्याचा, तर कितीतरी वेळा असं असतं ना की तिला टोमणे मारणं आहे किंवा तिला शिव्या देणं आहे किंवा तिच्या बाहेरच्या लोकांचा उद्धार करणं आहे किंवा तिचा उद्धार करणं आहे किंवा तिच्या प्रत्येक गोष्टीवरती काही ना काहीतरी आक्षेप घेणं आहे. अशा स्वरूपाचा हा जो काही मानसिक त्रास तिला दिला जातोय तो देखील डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येतो. त्यामुळे मानसिक झाला, शारीरिक झाला आणि आर्थिक झाला. त्यामुळे ती निश्चित स्वरूपात डोमेस्टिक व्हायलन्सची केस कोर्टामध्ये दाखल करू शकते. डोमेस्टिक व्हायलन्स जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा आपण मोस्टली बघतो की स्त्रीवरती होणारा डोमेस्टिक व्हायलन्स आहे. इथं पुरुषांवरती सुद्धा अशा गोष्टी होऊ शकतात का आणि ते सुद्धा असं दाखल करू शकतात का, म्हणजे इव्हन मानसिक त्रास? म्हणजे खरं सांगायचं तर दुर्दैवाने आपल्याकडे ते अजून नाहीये. नाहीये. आपण इतकी आता सध्या प्रकरणं ऐकतोय, हो. पण तरीही म्हणजे पुरुषांवरती हा होत नाही का, तर हो जरूर होतो. आणि आजकाल तर म्हणजे ह्या केसेस अशा इतक्या वाढलेल्या आहेत की स्त्रियांसाठीचा कायदा तयार आहे, ती स्त्री इतकी सहजपणे जाऊन कोर्टात दाखल करू शकते, पण अनफॉर्च्युनेटली पुरुषासाठी अशी कुठलीही व्यवस्था अजून नाही ना, व्यवस्था नाही. आणि म्हणजे तो जाऊन कुठेही माझ्यावरती आता बायको डोमेस्टिक व्हायलन्स फाईल करते असं होत नाही. पण याच्यामध्ये जर काही पुरावे असतील, म्हणजे बऱ्याच वेळा आता आजकाल काय होतं, नवरा बायकोंची भांडणं इतकी विकोपाला जातात की घरामध्ये हॉलचा एरिया असेल, जो काही कॉमन एरिया असेल किंवा बाहेरचा एरिया असेल, त्याच्या बऱ्याच माझ्या अशा केसेसमध्ये असं झालं की CCTV कॅमेराज माझ्या स्वतःच्याच प्रोटेक्शनसाठी मी आपला एक हॉलमध्ये CCTV कॅमेरा लावून ठेवला आहे. आणि एक दिवशी अचानक बायको येते आणि त्याच CCTV कॅमेऱ्याच्या खाली मी बसलो असताना मला मॅडम भयंकर मारहाण बायकोनी केली.
आणि ते सगळं कॅप्चर झालंय. मग अशा केसेसमध्ये जर तुमच्याकडे त्या स्वरूपाचा पुरावा म्हणजे सीसीटीव्हीतलाच पुरावाच ग्राह्य धरतात असं नाही, असं पण नाही. कुठल्याही कुठलाही. स्वरूपाचा तुमच्याकडे काहीतरी पुरावा आहे ज्याच्यामध्ये तुमच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्स होतोय असं जर दिसत असेल तर त्या केसमध्ये पोलीस स्टेशनची मदत घेऊन तुम्ही FIR करण्याचा, बायको असेल तिच्या घरचे असतील त्यांच्या विरुद्ध FIR करणं किंवा गुन्हा नोंद करण्याचा विनंती अर्ज निश्चित स्वरूपात दाखल करू शकता. मग त्यासाठी अच्छा. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचीच तुम्हाला सोय असेल तरच मी करू शकतो का, तर तसं नाहीये. त्या स्वरूपाचा तुमच्याकडे काही जर पुरावा असेल तर जरूर तुम्ही पोलिसांची मदत या केसमध्ये घेऊ शकता. म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग्स किंवा व्हॉट्सॲप चॅट सुद्धा कन्सिडर केली जाऊ हो शकतात. हो हो म्हणजे आजकाल तर व्हॉट्सॲप चॅट्स आपल्याकडे किंवा आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणूयात, इलेक्ट्रॉनिक मीडियममधनं जो काही एव्हिडन्स मिळतो तो निश्चित स्वरूपामध्ये कोर्टामध्ये ग्राह्य धरला जातो. पण अगेन त्याच्यासाठी सुद्धा एक प्रोसेस आहे की त्या प्रोसिजरनी जर तो पुरावा कोर्टासमोर सादर केला गेला तर कोर्ट निश्चित स्वरूपात त्याचे सुद्धा कन्सिडर करतं. ओके. आणि मगाशी तुम्ही एक शब्द वापरलात मेंटेनन्स. तर मेंटेनन्स म्हणजेच पोटगी का? हो. आणि ते फक्त डिवोर्स नंतरच मिळतं का कसं वर्क होतं ते? नाही नाही कसं आहे मेंटेनन्स हा आपल्याकडे बऱ्याच कायद्याच्या अंतर्गत स्त्रीला मागता येतो किंवा स्त्री असेल किंवा मुलं लग्न संबंधातनं जी काही मुलं होतात त्यांच्यासाठी असेल. तर जसं आपण आता डिस्कस केलं की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 ह्याच्या अंतर्गत तुम्हाला मेंटेनन्स मागता येतो. म्हणजे तुम्हाला नुसता मेंटेनन्स नाही तर जसं मगाशी म्हटलं भाडं आहे किंवा जर तुम्हाला घर घेऊन हवं असेल नवऱ्याकडनं की तूच मला घर एखादं भाड्याचं घेऊन दे किंवा त्याचं डिपॉझिट तू भर किंवा मला ते दे मी ते भरते. त्याच्यानंतर माझा मेडिकलचा काही खर्च आहे म्हणजे काही त्या स्त्रीला मारहाण झाली आहे किंवा मानसिक तिचा त्रास इतका छळ झालाय की तिला काही ट्रीटमेंट घ्यावी लागते किंवा तिला ऑलरेडी कुठला तरी त्रास आहे तर त्याचा जो काही मेडिकल खर्च आहे तर ती स्त्री त्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या याच्यामध्ये नमूद करू शकते आणि जर तसे पुरावे कोर्टासमोर आणले तिने तर त्यातनं सुद्धा त्याचाही खर्च तिला नवऱ्याकडनं निश्चित स्वरूपामध्ये मिळतो. मग त्यासाठी डिवोर्सची गरज गरज नाही या नाही. डिवोर्स ही केसमध्ये. गोष्ट पूर्ण वेगळी आहे. म्हणजे तुम्ही घटस्फोट जेव्हा चालवता तो चालल्यानंतर मला मेंटेनन्स मिळतो का, तर नाही ना. मुळामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट किंवा कुठलाही तुमचा मेंटेनन्सचा अर्ज कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर तो 2 स्वरूपात चालतो. पहिला असतो तो इंटरिम स्टेज आणि दुसरा असतो तो मेन स्टेज. ओके. इंटरिम स्टेज का असते तर तुम्ही जेव्हा एखादी केस कोर्टात दाखल करता, स्पेशली मेंटेनन्सची केस जेव्हा कोर्टात दाखल करता त्यावेळेला कुठली केस चालण्यासाठी काही कालावधी जात असतो आणि तेवढ्या कालावधीपर्यंत ती स्त्री किंवा तिची मुलं म्हणजे मेंटेनन्स हातात किंवा काही पैसे हातात नाहीत अशा स्वरूपामध्ये राहू शकत नाहीत. मग त्यासाठी इंटरिम स्टेज अशी आहे की तुम्ही अर्ज दाखल केल्या तुमचा तो अर्ज तातडीने चालून तुम्हाला त्याच्यामध्ये मेंटेनन्स तात्पुरत्या स्वरूपाचा कोर्ट तुम्हाला ग्रँट करतं. आणि मग तो जी दुसरा पार्ट आहे तो आहे पार्ट इव्हिडन्सचा. त्यामध्ये त्या स्त्रीला हे सगळं प्रूव्ह करायचं आहे जे तिने तिचे काही प्लिडिंग्स किंवा तिची काही कथनं जी कोर्टासमोर मांडली आहेत, जो काही छळ असेल किंवा त्याच्या संदर्भातले पुरावे असतील, काही मेडिकल पुरावे असतील, तिचे काही बँक बॅलन्स किंवा जसा माझ्याकडे आता 10,000 रुपये राहिलेत तर त्याच्या संदर्भातले काही पुरावे असतील तर ते सगळे तिला इव्हिडन्समध्ये कोर्टासमोर सादर करून मग ती केस पूर्ण संपते. इव्हिडन्स सगळा लीड केला जातो किंवा एव्हिडन्स कोर्टासमोर सादर केला जातो आणि मग तिला कायमस्वरूपी पोटगी कोर्टाकडनं मिळते. सो अंतरिम पोटगी आणि कायमस्वरूपी पोटगी अशा 2 स्वरूपात तो अर्ज चालत असतो. ओके. आणि आजकाल जे मूव्हीजमध्ये दाखवतात की किंवा काही काही जण असं करतात की त्यांच्या नावावर काही नाही करत, माझ्या आईबाबांच्या नावावर आहे, तर माझ्याकडेच पैसे नाहीत तर मी हिला कुठून देऊ. तर मग कोर्ट कोणत्या ह्याच्याने डिसाईड करतं की किती पैसे द्यायचेत? कारण जर नवरा म्हणतो की जर का माझ्याकडे नवऱ्याकडे काहीच जॉब नाही, नाहीये किंवा पैसे नाहीये तर मी माझा कुठून देऊ माझा ऍक्च्युली मेंटेनन्स? असा मित्र आहे तो, त्याने मुद्दाम असं, कारण तो बाहेरचा आहे म्हणजे येणार आहे म्हणू शकता, पण त्यांनी मुद्दाम असं केलं की कुठलीच प्रॉपर्टी त्याच्या नावावरती नाहीये डायरेक्टली. आणि त्याचं आर्ग्युमेंट हेच होतं की उद्या जाऊन माझ्या बायकोने माझ्याकडे काही मागितलं तर माझ्याकडे काहीच नाही द्यायला. नाही हे अगदीच कॉमनली म्हणजे प्रॅक्टिसमध्ये असणारी ही गोष्ट आहे. फार काही म्हणजे कसं आहे कोर्टाला आणि वकिलांना हे दोन्ही गोष्टी पहिल्याच माहीत असतात. जेव्हा तुम्ही वेन युअर म्हणतात ना आमच्याकडे इट्स अ सेटल प्रिन्सिपल ऑफ लॉ, वेन युअर कमिंग बिफोर दी कोर्ट यू शुड बी विथ अ क्लीन हँड्स. तुम्ही कुठलीही गोष्ट लपवायची नाही आणि स्वच्छ हेतूनी कोर्टात येणं फार गरजेचं असतं. पण लपवणारे लपवतच असतात. बरोबर. त्याच्यामुळे कारण मला मेंटेनन्स द्यावा लागत आहे आणि मला बायकोवर इतका राग आहे, मला खूप छळलंय आणि मला काही तिला द्यायचं नाहीये आणि म्हणून
म्हणून मी सगळं माझ्या आईच्या नावाने आईच्या मी नावाने. करून टाकलेलं. पण याच्यामध्ये मजेशीर गोष्ट म्हणा किंवा कायद्याचा हा भाग आणि फार महत्त्वाचा भाग आहे की नोव्हेंबर 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलं. दॅट इज अ रजनीश वर्सेस नेहा. आमच्याकडे असं रजनीश वर्सेस नेहाचं जजमेंट असं म्हटलं जातं. ओके. तर माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये एक ॲफिडेव्हिटचा फॉर्मॅट दिला आहे. तर तो प्रत्येक मेंटेनन्सच्या केसमध्ये नवरा आणि बायको या दोघांनाही भरावा लागतो. बरं, आता या ॲफिडेव्हिटमध्ये काय नमूद असतं, सुरुवातीला तुमची सगळी माहिती आहे. त्या माहितीनंतर तुम्हाला म्हणजे जेवढे तुमचे बँक अकाउंट्स आहेत त्या सगळ्याचं मागच्या 3 वर्षांचं स्टेटमेंट तुम्हाला कोर्टात दाखल करायचं आहे. बरं, नुसतं ते 3 वर्षाचं स्टेटमेंट नाही दाखल करायचं आहे, तर तुम्ही जे काय करंट तुम्ही नोकरीत असाल तर करंट माझी सॅलरी स्लिप काय सांगते ती तुम्हाला दाखल करायची. तुमचे फॉर्म 16, तुमचे ITR फाईल दाखल करायचे. बरं, ITR तुम्हाला आत्ताचेच फक्त दाखल करायचे आहेत का? जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हाचा एक ITR आहे, जेव्हा तुमचं सेपरेशन झालं तेव्हाचा एक ITR आहे आणि तुमचा आत्ताचा एक ITR आहे. इतकंच नाही तर तुमच्या जेवढ्या कुठल्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याचे सगळ्याचे स्टेटमेंट्स असतील. म्हणजे आपल्याकडे म्युच्युअल फंड असेल तर कॅम्प्स आय थिंक स्टेटमेंट असतं, तर ते स्टेटमेंट, शेअर्स तुमचे डीमॅट असेल त्याचं स्टेटमेंट, अगदी तुम्ही घड्याळ कुठलं वापरता, तुमच्याकडे गाडी कुठली आहे याबद्दलची माहिती असेल ते सगळं तुम्हाला त्या ॲफिडेव्हिटमध्ये नमूद करायचं आहे. अच्छा. बरं, आता त्या ॲफिडेव्हिटमध्ये नमूद करताना आणि त्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही कोर्टामध्ये सादर करताना जर समोरच्या व्यक्तीला, कारण असं म्हणतात ना, खरं तर नवरा बायकोंसारखे वाईट शत्रू एकमेकांचे कोणी नाहीत. का? तर एकमेकांच्या प्रत्येक गोष्टी त्यांना माहीत माहिती असतात. असतात. हो. नवऱ्याने जरी सादर केलं तरी बायकोला माहिती आहे माझ्या नवऱ्याकडे अजून एक बँक अकाउंट आहे मॅडम, ते लपवलंय त्यांनी. हां. तर जेव्हा मग बायको असं कोर्टामध्ये अर्ज करते की त्याचं 4 अकाउंट्स फाईल आहेत पण 5वं पण अकाउंट या बँकेत आहे, मला अकाउंट नंबर नाही माहिती पण या बँकेत त्याचं अकाउंट आहे हे मला माहिती आहे, असा स्वरूपाचा जेव्हा अर्ज दाखल होतो आणि जर नवऱ्याला एक लक्षात आलं की अरे हो की मी हे दाखल नाही केलं आणि मला लक्षातच नव्हतं की हिच्याही लक्षात आहे माझं बँक अकाउंट आहे, त्यावेळेला ते लपवून चालत नाही. त्यावेळेला ते कोर्टात दाखल करावंच लागतं. आणि मग जर त्या बँक अकाउंटमध्ये वेगळं काही आलं जे तुझ्या ॲफिडेव्हिटमध्ये नाही आहे, जे ऑलरेडी कोर्टासमोर दाखल आहे, तर त्या केसमध्ये तुमच्यावरती क्रिमिनल ॲक्शन निश्चित स्वरूपात होऊ शकते. अरे बरं. अरे. त्यामुळे कोर्टामध्ये कुठलंही ॲफिडेव्हिट ह्या मेंटेनन्सबद्दलच नाही तर कुठलंही जेव्हा तुम्ही ॲफिडेव्हिट सादर करतात, अगदी बऱ्याच वेळा असंही होतं की वकील तुम्हाला सल्ला दिला जातो. वकील म्हणतात की हे नको रे सांगूस, आपण हे नाही होईल मॅनेज, तू दाखवूच नकोस एवढं. पण असं जेव्हा सादर केलं जातं आणि जर ते नंतर उघडकीला आलं तर त्यासारखं त्या माणसाचं किंवा त्या स्त्रीचं दुर्दैव कुठलं नाही. हो ना. कारण तुमच्या विरुद्ध क्रिमिनल ॲक्शन तिथे कोर्ट एकतर सुमोटो घेतं, म्हणजे स्वतःच्या याच्याप्रमाणे घेतं, किंवा समोरचा विरुद्ध पार्टी सुद्धा तुमच्या विरुद्ध क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू करू शकतो. सो ते टाळण्यासाठी जे खरं खरं आहे ते कोर्टामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. येस. यामध्ये ना तुम्ही जो आत्ता मगाशी मला प्रश्न विचारला की ऑलरेडी जर आई वडिलांच्या नावाने करून ठेवले तर मग काय करायचं. पण या केसमध्ये जर आपण मागचं सगळं काढलं की कधीतरी ते माझ्या नावाने होतं आणि कधीतरी माझ्या नावावरून ते आईच्या नावाने झालेलं आहे, अशा स्वरूपाचा कुठलाही कागद जर कोर्टासमोर कधी आला तर ते कोर्ट हे ग्राह्य धरणार आहे की फक्त मेंटेनन्स तुला आज द्यायचा नाहीये, म्हणून जर माझ्या नावावरचं जर आईच्या नावाने होत असेल तर ते कोर्ट मंजूर करत नाही. बरोबर. त्या केसमध्ये तुम्हाला जर तुमच्या नावावर असतं तर तुम्हाला काय मेंटेनन्स लागला असता, तसंच कोर्ट ऑब्झर्वेशन काढून त्या स्वरूपाने तुम्हाला पुढे जाऊन तो मेंटेनन्स लागतो. त्यामुळे कोर्टात येताना हे खरंच स्वच्छ हेतूने येणं गरजेचं आहे. ज्या काही खऱ्या गोष्टी आहेत त्या जर मांडल्यात तर तुमचा त्रास निश्चित कमी होणार आहे असं मला वाटतं. राईट. मगाशी तुम्ही म्हणलात की लग्न झाल्यानंतरच पोटगीसाठी आपण अप्लाय करू शकतो किंवा असं काहीतरी. तर मला असं विचारायचं, आजकाल ते लिव्ह इनचं खूप कल्चर आहे, तर इन दॅट केस कसं काय करतात? बऱ्याच वेळा कसं होतं की अविवाहित स्त्री आणि अविवाहित पुरुष आजकाल एकत्र, म्हणजे आपण लिव्ह इन रिलेशनशिप म्हणू, हे फक्त अविवाहित लोकांसाठीच लागू आहे. म्हणजे लग्न माझं झालंय आणि माझं कुठल्या तरी वेगळ्या विवाहबाह्य संबंधातनं माझा कुठला तरी एका वेगळ्या स्त्रीबरोबर संबंध आहेत आणि आम्ही दोघं आता एकत्र राहतोय, तर मग ती स्त्रीला काही अधिकार आहेत का? ते असे कुठलेही अधिकार नाहीत. आपल्याकडे हिंदू विवाह कायद्यामध्ये एक पत्नी आणि एक पती हाच कायदा आपल्याला, हाच नियम आपल्याला लागू होतो. पण आजकाल
अविवाहित पुरुष आणि अविवाहित स्त्री बऱ्याच वेळेला एकत्र राहतात किंवा ते राहून आपलं खरंच पटतंय का, आपण पुढे जाऊन लग्न करू शकतो का, किंवा आपल्याला नुसतंच असं एकत्र राहायचंय असंच आम्हाला दोघांनाही योग्य वाटतंय, अशा स्वरूपामध्ये पण त्यांचं एकत्र येणं बऱ्याच वेळा होतं. पण असा जर बऱ्याच काळासाठी ते दोघं जण एकत्र राहत आहेत, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये ही डेफिनेशन आहे की एनी रिलेशन फ्रॉम द नेचर ऑफ द मॅरेज, म्हणजे काय तर त्या स्वरूपाचं, म्हणजे नवरा बायकोंच्या स्वरूपाचं त्यांचं राहणीमान आहे, म्हणजे समाजातला वावरही त्यांचा तसाच आहे. म्हणजे हे कपल आहे, दोघं एकत्र असतात, किंवा हे कपल आहे की नवरा बायकोच आहेत का रे, असं बऱ्याच वेळा आपल्याला ते प्रामुख्याने दिसून येते. तर त्या केसमध्ये ती स्त्री जर तिच्यावरती काही अत्याचार होत असेल, किंवा ती कुठल्या तरी आशेनी अपेक्षेनी ते दोघं जण आपण एकत्र राहून बघूयात, किंवा आपण एकत्र ॲज अ कपल म्हणून राहूयात, आणि तिचा काही कुठेतरी छळ होतोय, किंवा तिच्याकडून तिचे पैसे काढून घेतले जात आहेत, किंवा तिच्यावरती कुठला तरी शारीरिक तिच्यावरती अत्याचार होतोय, तर त्या केसमध्ये प्रोटेक्शन असेल, मेंटेनन्स असेल, किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी असतील, ह्यासाठी ती डोमेस्टिक व्हायलन्सची केस कोर्टामध्ये निश्चित स्वरूपामध्ये दाखल करू शकते. पण त्यासाठी ती अविवाहित पुरुष आणि अविवाहित स्त्री या डेफिनेशनमध्ये ते दोघं जण बसले पाहिजेत. बरोबर. आणि तेच विचारायचं होतं की या डेफिनेशनमध्ये बसवण्यासाठी असं काही आहे का, की तुम्ही जर लिव्ह इनमध्ये आहात तर यू गेट सम सर्टिफिकेट, किंवा आपल्याला काही प्रूव्ह करावं लागतं का, की बाबा आम्ही 2 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये आहोत, कारण इफ देर इज नो पेपर वर्क ते हो, म्हणजे आजकाल खरंच तर असं आपल्याकडे कुठं रजिस्ट्रेशन होतं वगैरे असं काही होत नाहीये, नाही, अजूनही नाही होत. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपचं कुठं रजिस्टर झालंय डॉक्युमेंट, असं कधी नाही झालंय. पण तुम्ही त्या स्वरूपाचं एखादं, म्हणजे म्हणतात ना, डॉक्युमेंट करून ते नोटरी करून तुमच्याकडे एकतर ठेवू शकता. त्यासाठी रजिस्ट्रेशनच करायला पाहिजे. खरं तर ते होतही नाही, पण रजिस्ट्रेशनच झालं तरच ते कोर्ट ग्राह्य धरतं का, तर असं काही नाहीये. तुमच्या दोघांच्या अंडरस्टँडिंगसाठी लिव्ह इन रिलेशनशिपचं एखादं तुम्ही डॉक्युमेंट करून नोटरी करून ते तुमच्याकडे ठेवू शकता. बरं, तेच असायला पाहिजे का, असं अजिबातच नाहीये. दोघांमधले असे काही पुरावे असतात एकत्र, मग ते राहण्याचे, तो पण तुम्ही रेंटनी घर घेतलंय, तर रेंट ॲग्रीमेंट सपोज दोघांच्या नावानी आहे, किंवा एकाच्या रेंट ॲग्रीमेंट नावानी आणि दुसरा त्यातलं अर्धे पैसे त्याला काही पाठवतोय, किंवा बऱ्याच वेळा एकमेकांमधले मेसेजेस असतात, फोटोग्राफ्स असतात, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स काही असतो, की ज्याच्यातनं इतकं सहजपणे 2 वर्ष 1 वर्ष हा कालखंड बराच मोठा असतो, त्याच्यातनं हे म्हणजे आरामात सिद्ध होऊ शकतं की दोघं जण हे एकत्र राहणारं एक कपल आहे. आणि मग त्याच्यातनं त्या मुलीला जर काही छळ होतोय तर अगेन शी कॅन गो टू द कोर्ट अँड फाईल दी ॲप्लिकेशन. बरोबर. मगाशी तुम्ही 498 म्हटलात, आणि आधी आपलं बोलणं झालं की तो हायेस्ट फॉर्म ऑफ गुन्हा आहे, तर त्याच्याबद्दल अजून सांगू शकाल की एक्झॅक्टली काय होतं त्याच्या अंडर? जसं मगाशी आपण म्हणलो त्याच पद्धतीने भरोसा केंद्रमध्ये जसं मी म्हणाले की कमिशनर ऑफिसला ती कंप्लेंट केली जाते, आणि मग त्याच्यामध्ये काउन्सिलिंग केलं जातं, आणि काउन्सिलिंग केल्यानंतर जेव्हा तो वर्ग केला जातो कन्सर्निंग पोलीस स्टेशनमध्ये, तो अर्ज, त्यानंतर मुलीचं जे काही स्टेटमेंट परत पोलीस घेतात, आणि मग तो गुन्हा नोंद केला जातो. बरं, हा गुन्हा नोंद केल्यानंतर तुम्हाला पोलिसांकडनं, तो फक्त 498 असेल तर तुम्हाला पोलिसांकडनं नोटीस बजावली जाते. ती नोटीस व्हॉट्सअपवर पण येऊ शकते, किंवा तुमच्या घरी पोस्टाने पण येऊ शकते. ती आल्यानंतर मात्र तुम्ही न थांबता त्याच्यामध्ये अँटिसिपेटरी बेल कोर्टाकडनं, म्हणजे अटकपूर्व जामिनाचा अर्ज तुम्ही कोर्टामध्ये वकिलांच्या मार्फत दाखल करू शकता, आणि तुम्हाला तातडीने तो अँटिसिपेटरी बेल कोर्ट ग्रँट करतं. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला अँटिसिपेटरी बेलमध्ये तुम्हाला नीट त्यावेळेला नीट मार्गदर्शन मिळालं नाही, किंवा तुम्हाला नीट समजलं नाही की काय मी वकिलांकडे जाऊन करायला पाहिजे. तर मग त्या केसमध्ये जेव्हा गुन्हा नोंद होतो त्यावेळेला तुम्हाला पोलिसांकडून अटक दाखवली जाते, आणि ती म्हणजे अटक करून काही लगेच जेलमध्ये नाही का टाकत तुम्हाला, तर सकाळी तुम्हाला जरी अटक दाखवली गेली तरी तुम्हाला दुपारी कोर्टामध्ये आणलं जातं, आणि तुम्हाला तिथे तुमचं JMFC कोर्ट जे असतं त्यांच्यासमोर तुम्हाला लगेचच बेल ॲप्लिकेशन फाईल करून तुम्हाला लगेचच बेल प्राप्त होतो. मग त्याच्यासाठी तुम्ही काय 2 दिवस 4 दिवस आणि त्याच्यापेक्षा जास्त दिवस म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये अटक होता, पोलिसांकडे म्हणजे मला आता अटक होऊन मी आता जेलमध्येच जाईन का, अशी कुठलीही घटना घडत नाही.
ओके. फक्त प्रामुख्याने अँटिसिपेटरी बेल घ्यावा, जेणेकरून जो काही पुढचा मनस्ताप असतो, ते तो पोलीस कमी. स्टेशनला जा बरोबर. आणि तिथे मग पोलिसांचे फोनवरती त्यांना उत्तरं काय द्या, हे जे सगळं असतं ते टाळण्यासाठी म्हणून अँटिसिपेटरी बेल घेणं फार गरजेचं असतं. तुमच्यापर्यंत असे काही केसेस आलेत का की खोटा डोमेस्टिक व्हायलन्स दाखल केलाय, म्हणजे झालंच नाहीये पण मी सांगते की हो झालाय डोमेस्टिक व्हायलन्स माझ्याबरोबर? हो ना, हे बऱ्याच वेळा असं आजकाल तर हे म्हणजे पूर्वीपेक्षा मी आत्ताचं म्हणेन खूपशे केसेस अशा आजकाल वाढलेल्या आहेत, की ज्याच्यामध्ये खोटे 498 फाईल करणं किंवा काय म्हणतात डोमेस्टिक व्हायलन्सची खोटी केस दाखल करणं. म्हणजे कितीतरी वेळा ती स्त्री नोकरी करत असते आणि ती असं दाखवते की मी नोकरी करतच नाही आणि मग मला आता मेंटेनन्स हवा आहे. हम्म. पण काहीतरी असा सुगावा लागतो आणि मग त्याच्यातनं हे समोर येतं की ती नोकरी करत होती. किंवा बऱ्याच वेळा म्हणजे माझ्या अशा बऱ्याचशा केसेसमध्ये असं झालेलं आहे की अगदी एखादी केस त्यातली आपण डिस्कस जरी केली तरी त्या केसमध्ये ती मुलगी म्हणत होती की मी नोकरी करते पण मला पगार फॉर एक्झाम्पल 20,000 आहे आणि 20,000 पगार आहे, पण त्याच्यातनं मी शिक्षण पण घेते. ते शिक्षण करून माझे त्यातले 15,000 तर माझे फिया भरण्यातच जात आहेत, त्यामुळे माझ्याकडे 5,000 उरत आहेत. त्यातनं मला रेंटनी मी घर घेऊन राहते, ते मला ते सगळं मॅनेजच होत नाही. त्यामुळे मला मेंटेनन्स ह्या मुलाकडनं पाहिजे. पण ज्या वेळेला मला एक म्हणजे अर्थात माझ्या क्लायंटला म्हणजे नवऱ्याकडून मी होते आणि त्याच्यामध्ये त्याला माहीत होतं हे की ऑलरेडी तिचे बँक अकाउंट जे आपण मगाशी जसं म्हणालो की त्याला माहीत होतं की अजून तिचे 2 बँक अकाउंट्स आहेत की ती दाखल करत नाही कोर्टामध्ये. आणि हा जेव्हा मुद्दा आम्ही कोर्टात सादर केला की ती एकच बँक स्टेटमेंट आपल्यासमोर दाखल करते, अजून 2 बँक स्टेटमेंट्स आहेत की जे तिने लपवलेले आहेत. तर जेव्हा हे आम्ही कोर्टामध्ये अगदी ॲग्रेसिव्हली जेव्हा हे मांडलं त्यावेळेला तिच्या समोर तो 2 बँक स्टेटमेंट्स दाखल करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. आणि जेव्हा ती बँक स्टेटमेंट सादर झाली कोर्टामध्ये त्यावेळेला असं कळलं की ज्या म्हणजे म्हणतात ना, ती म्हणते मी रेंटनी राहतीये किंवा मला एज्युकेशनल काय म्हणतात खर्च आहे. तिने इनफॅक्ट हेही सांगितलं होतं की मी लोन काढून माझं एज्युकेशन करते आणि तिने काही लोनचे डॉक्युमेंट्स दाखल केले होते. तर मग त्या केसमध्ये आम्ही जेव्हा 2 बँक स्टेटमेंट्स आले तेव्हा आम्ही कोर्टाला हे सांगितलं, मुळामध्ये जे एज्युकेशनल लोन ती तिच्या बँक स्टेटमेंटमध्ये आलेलं दाखवतीये तेच तिचं ते जे अमाऊंट आली ती तिने दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये तिची फिरवलेली दिसते आणि त्यात ती जी अमाऊंट फिरवून ती त्याची एफडी करते. अरे अच्छा. बापरे. म्हणजे इकडे दाखवते की मला लोन आहे आणि त्याचीच ती फिक्स डिपॉझिट करते. सो अशा स्वरूपाचं ते झाल्यानंतर कोर्टाने तिच्या विरुद्ध आम्हालाच सांगितलं होतं क्रिमिनल ॲक्शन घेऊन तिच्या विरुद्ध तुम्ही प्रोसीड करा. सो हे अशा स्वरूपाचं बऱ्याच वेळा घडतं. म्हणजे खोटं बोलणं तर त्यांना असं वाटतं की बऱ्याच वेळा स्त्रियांना असं वाटतं की तुम्ही कोर्टामध्ये आलेलात, माझ्यासाठीच कायदा आहे आणि मी अर्ज केला की माझ्या बाजूनी सगळा निकाल लागणार आहे. तर तसं होत नाही. म्हणजे कितीतरी वेळा असं होतं ना, 10 दिवस मुलगी राहिली आहे, 15 दिवस मुलगी राहिली आहे आणि ती माहेरी मॅडम सगळं सामान घेऊन अचानक ती निघून गेली हो, आणि हो. आता तिने आमच्या विरुद्ध गुन्हा नोंद करायचा ती प्रयत्न करते. खरं तर आम्ही दोघं असे फारसे एकत्रच नाही, म्हणजे मी तिला जाणून घ्यायचाही तेवढा अवधीही मला मिळाला नाही हो, हो, हो. आणि ती घरातनं निघून गेली. हो. मग अशा केसमध्ये कितीतरी वेळा त्या स्त्रीला असं वाटत असतं की मी गुन्हा नोंद करून काहीतरी हा अटक होणार आहे, पण कुठेतरी पुढे जाऊन तिच्या विरुद्धचे पुरावे ते येतच असतात कोर्टासमोर आणि मग ते कुठेतरी पुढे सिद्धही होतं की जो गुन्हा नोंद केला आहे तो कशा स्वरूपाचा खोटा आहे. हे असं बऱ्याच केसेसमध्ये होतं. पण मग या सगळ्यामध्ये साधारण किती कालावधी जाऊ शकतो? कालावधी बराच जातो. खूप जातं. खूप जातो. म्हणजे खरं सांगायचं तर काय असतं, तुम्ही लग्न साधारणतः 29व्या वर्षी लग्न होतं आणि त्याच्यानंतर जर हे इमिजिएटली आयुष्यामध्ये जर हा काहीतरी विचित्र एक अनुभव सुरू झाला तर त्याला काही कधी संपेल ह्याला कुठेही सीमा नाही. म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, तर 5 वर्षापर्यंत सुद्धा ते सगळं पुढे ड्रॅग होत जातं. तर कुठेतरी दोघांनी सुद्धा सामंजस्याने जर कुठेतरी मार्ग काढला, कारण मॅट्रिमोनियल पिटिशन ही कायम किंवा मॅट्रिमोनियल डिस्प्यूट हे कायम सेटलमेंटच होत असतात. पण त्या क्षणाला त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला हे कळत नाही, एकमेकांना अद्दल घडवण्याचा इतका जोश डोक्यात असतो आणि त्याच्या पायी कोर्टाची पायरी चढली जाते आणि ती चढल्यानंतरचं जे काही युद्ध सुरू होतं ते नंतर त्या पुरुषाला किंवा स्त्रीला हे कळतही असतं, आपण हे सुरू केलंय खरं, पण आता म्हणजे हातातली तलवार खाली नाही ठेवू शकत, ती लढतच बरोबर. राहायला लागणार लढत आहे. राहते.
समजतंय की हे आपण खूप पुढे निघून गेलोय किंवा आपल्या आयुष्यातली वर्ष बरीच गेलेली आहेत. पण नुसती आयुष्यातली वर्ष नाही तर तुम्ही आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्या बाजूने एक्झॉस्ट सगळ्यापासून होत हो. असता. तर त्याला कुठेतरी पूर्णविराम दिला पाहिजे. कोणीतरी एक पाऊल मागे घेतलं पाहिजे. पण हे जर सामंजस्याने जर वेळेत घेतलं तर हे सगळंच वाचणार आहे तुमचं. पण ते घेतलं जात नाही आणि वकिलांनी जर म्हणजे माझे असे अनुभव आहेत तर बऱ्याच वेळा मी जेव्हा असे सल्ले देते की इट्स अ नोबेल प्रोफेशन. आपण कुठलंही लग्न वाचवायलाही बघतो आणि जर दिसतंय की खरंच तोडायची वेळ आहे अशा कपलवरती तर कुठेतरी सामंजस्याने तुम्ही निर्णय घ्या असं जेव्हा सल्ले दिले जातात हम्म, 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 हम्म. त्यावेळेला कारण तो जोश असतो तो इतका अहंकार इतका मोठा असतो की वकील जो सल्ला देतोय तर मग काहीतरी चुकीचं आहे. हे असे सल्ले मला का मिळत आहेत? मला तर केस लढायची आहे ना, मला तर न्याय पाहिजे आणि हे मला सल्ले देत आहेत की तुम्ही शांतपणे तोडगा काढा. तर असंही बरेचसे अनुभव हेही मला येत असतात. पण म्हणून मला असं वाटतं की सुरुवातीलाच जर तुम्ही न भांडणं करता जर फुल स्टॉप देण्याचा किंवा ग्रेसफुली गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपात शांततेने मार्ग हा निघूच शकतो. अशी कुठली तुम्ही एक चूक म्हणू शकता का की बायका ही चूक करतातच हे या सगळ्या गोष्टींमध्ये, डोमेस्टिक व्हायलन्सचा गुन्हा दाखल करण्यात असेल किंवा म्हणजे एक बायकांची चूक जी होते जे तुम्हाला दिसते आणि एक पुरुषांची चूक त्यांच्या बाजूने, असं काही आहे? हो, म्हणजे असतंच ना, म्हणजे त्या चूक म्हणाल तर बऱ्याच चुका आहेत. मी तर एक चूक अशी नाहीच आहे. पण मुळामध्ये जेव्हा स्त्री कोर्टामध्ये जाते म्हणजे खरंच कितीतरी वेळा तिच्यावरती पर्यायच नसतो, की कारण पुरुष किंवा तिचा नवरा हा लक्षच देत नसतो किंवा तिच्याकडे जे काही साधं भरणपोषणाचा जो काही बेसिक खर्च आहे, तिचं जे काही रोजचे डेली खर्च असतील, तिच्या मुलांचे खर्च असतील, त्याच्याकडे सुद्धा जेव्हा तो इग्नोर करत असतो, त्यावेळेला तिला कोर्टाची पायरी चढण्याशिवाय पर्याय नसतो. पण बऱ्याच वेळा असंही होतो, की त्या स्त्रीचा अहंकार असतो. म्हणजे अगदी वयात येणारी काही मुलं आहेत, 2 मुलं आहेत, जे माझ्या केसमध्ये सांगते 16 आणि साधारण 15 वर्षाची ती मुलं, ती वयात येत आहेत आणि त्या मुलांचे विविध हट्ट आहेत. नवऱ्याला शिस्त लावायची की हे हट्ट पूर्ण नाही होणार आहेत आणि स्त्रीचं असं म्हणणं ही मुलंच आहेत ना, खर्च तर करणारच, तुझ्याकडे एवढा पैसा आहे, त्या पैशाचा उपयोग काही तुझ्या घरच्यांसाठी आहे नाही, हा सगळा पैसा माझ्या मुलांचा आहे, तर तू तिकडे देऊ नयेस पैसा म्हणून माझी जी मुलं करतायत किंवा माझ्या मुलांच्या ज्या काही लॅविश गरजा आहेत त्या पूर्ण करायची जबाबदारी तुझीच आहे. आणि मग त्यातनं उद्भवणारी भांडणं आणि मग स्त्रीचा अचानक तिला असं वाटायला लागतं की नवरा पैसे कुठेतरी वेगळीकडे चाललेले आहेत आणि ते पैसेच मलाच मिळाले पाहिजेत, मग माझ्याकडे पर्याय काय? मग मी वकिलांचा सल्ला घेते, वकील म्हणतात काही नाही, तू केस दाखल कर, तुला सगळे पैसे तुलाच मिळणार आहेत, त्याचं कर्तव्य तुझ्या प्रती आणि मुलांप्रती पहिलं आहे, त्याच्यामुळे तू केस दाखल कर. मग अशाने काय होतं तर केस दाखल होते. त्या क्षणाला असा विचार न करता सामंजस्याने जर ह्याच्यावरती त्या स्त्रीनी जर तोडगा काढला, म्हणजे नवऱ्याशी जर चर्चा केली, त्याच्याशी जर शांतपणे जर ती स्त्री बोलली की हे असं जो भले तिची हे असेल की तू तिथे पैसे देऊ नकोस, तू कुठेतरी घरी आपल्यासाठी साठव, तर ती सांगण्याची जी पद्धत आहे की ती कम्युनिकेट करण्याची जी पद्धत आहे ती कदाचित दोघांनी एकमेकांच्या समोर बसूनही होऊ तुम्ही शकते. ते होऊ शकतं. बरोबर. पण ते न करता बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊन केसेस दाखल करणं, का तर तो पैसा तिकडे न जाता माझ्याकडे इथे आला पाहिजे म्हणून डोक्यामध्ये जो काही अहंकार असतो किंवा त्या जोशाने जी स्त्री जाते कोर्टात, शेवटी हातामध्ये तिच्या पुढे जाऊन काहीही येत नाही. तिला असं वाटतं की मला खूप काही आता मिळून जाणार आहे, पण तसं न होता आणि ह्याला लागणारा जो वेळ आहे तो इतका वेळ आहे की तो वेळ तुम्ही कोर्टामध्ये न देता तो तुमच्या मुलांचा वेळ आहे. मी कायम प्रत्येक क्लायंटला म्हणते, तुम्ही जिथे आज माझ्यासमोर बसला हा वेळ वकिलांच्या समोर जो वेळ देताय ना, तो वेळ तुमच्या कुटुंबाचा वेळ आहे. वकिलांना तुम्ही ज्या फिया देतायत किंवा कोर्ट कचेऱ्यांसाठी ज्या फिया तुम्ही खर्च करतायत ना, हे तुमच्या मुलांसाठी साठवायचे पैसे आहेत. ते तुम्ही तुमच्या अहंकारापायी घालवताय. हे करू नका, हा सुद्धा सल्ला बऱ्याच वेळेला वकिलांकडनं दिला जातो. पण तो घेणं त्यावेळेला त्या होते त्या होतच सिच्युएशन, असं नाही. इगो, सगळ्याच इगो आणि गोष्टी. या सगळ्यामध्ये होतच असं नाही. बरोबर. त्यामुळे ही चूक बायकांकडून होते आणि पुरुषांकडनं अर्थात की माझे आई वडील जे म्हणतायत ते योग्य आहे, माझ्या आई वडिलांना ही विचारत कशी नाही, माझ्या आई वडिलांना हिने दुःख दिलंय किंवा मी आई वडील सांगतायत ना की तू तुझा पगार आम्हाला सांग, तू सांगतच कसा नाहीस, किंवा तू आई वडील म्हणताय की दर महिन्याला तू XYZ अमाऊंट आम्हाला दिली पाहिजेस, तू देत कशी नाहीस, माझे आई वडील दुखावले गेलेत आता, किंवा माझी बहिणीला तू विचारलं नाहीयेस. ह्या सगळ्या ह्याच्यामधून ती भांडणं इतकी वाढत जातात, विकोपाला जातात.
त्या क्षणाला नवऱ्याला हे कळत नाही की कुटुंब किंवा माझं माझं पहिलं कुटुंब लग्न केलंय, तू ते स्वीकारलंयस नातं, तर पहिलं ते नातं निभावणं माझं कर्तव्य आहे. ते न विचारात घेता पहिलं माझ्या घरची लोक कशी सुखी राहतील किंवा माझ्या घरच्यांचा चुकीचा जो अहंकार आहे तो मी कसा जपला पाहिजे, ह्याच्यामध्ये तो नवरा इतका ह्याच्यात असतो, त्याला बायका मुलं काही दिसत नाहीत. अशा कितीतरी केसेस आहेत की त्याच्यामधून मग नवऱ्यांनी बायकोला नोटीस पाठवली आहे घटस्फोटाची, किंवा नवऱ्यांनी बायकोच्या विरुद्ध घटस्फोटाचा घरामध्ये राहून अर्ज केलेले आहेत. नवरा बायको एकत्र घरामध्ये राहत आहेत आणि नवऱ्यांनी बायकोच्या विरुद्ध घटस्फोटाचा अर्ज केलाय. म्हणजे इकडे माझ्याकडे तर अशा केसेस आहेत की नवरा बायकोंसारखं राहतायत, म्हणजे लग्न म्हणजे अगदी दिवाळी असेल तर नवऱ्याचं वाढदिवस आहे तिथे बायको ओवाळतीये आणि तारखेला येऊन कोर्टामध्ये ते दोघंही जण शत्रू म्हणून उभे राहिले. हे असेही माझ्याकडे केसेस आहेत. म्हणजे इतकं हास्यास्पद आहे खरं तर हे. म्हणजे तुम्ही नातं कुठे ओढत नेताय आणि खरंच याची गरज आहे का? सामंजस्याने जर तुम्ही कम्युनिकेशन ठेवलं तर सगळ्याच गोष्टी खूप सहज सोप्या आहेत. आपणच त्या खूप कॉम्प्लिकेट करतो असं मला वाटतं. तर तुम्ही अशा खूप साऱ्या केसेस बघितल्यात ऑफकोर्स, पण अशी तुम्ही कुठली केस बघितली आहे का की ज्या केसचं आउटकम हे पैशांसाठी नाही आहे, म्हणजे आपण शेवटी म्हणतो की पोटगी मागणे किंवा माझ्या घरच्यांना पैसे न देता मलाच द्यायला पाहिजे म्हणूनच आपण केस दाखल केली, अशी कुठली केस तुम्ही बघितली आहे का जी पैशांना आउटकम म्हणून नाही बघत आहे, की मे बी त्यांना वेळ हवा आहे एकमेकांसाठी आणि मग हा वेळ देत नाही म्हणून मी केस दाखल केली आणि आता मला वेळच हवा याच्याकडून, बस दुसरं पैसे नसले तरी चालेल, असं काही आहे का? बऱ्याच वेळा असं होतं ना, विच इज कॉल्ड अगदी ड्राय रिलेशनशिप, कोल्ड शोल्डर नवरा देत म्हणजे किंवा माझ्याकडे लक्षच देत नाही म्हणून सुद्धा एखादी स्त्री घटस्फोट दाखल करते. म्हणजे माझ्याकडे अशी एक केस झाली होती की नवरा बायको पुण्यात राहायला होते, दोघंही IT सेक्टरमधले काम करणारे. नवरा नुसताच काम करत होता, म्हणजे त्याचं बायकोकडे कुठेही लक्ष नाही. म्हणजे शनिवार रविवार पण मला कुठलं तरी एक सर्टिफिकेशन करायचं आहे, मला काहीतरी सोमवारी मला काहीतरी तो कोड लिहून द्यायचा आहे आणि म्हणून माझ्याकडे आता वेळ नाही आणि मला तो अभ्यास करणं गरजेचं आहे असं म्हणून तो नवरा सतत त्याच्या कामांमध्ये, किंवा त्याला ट्रेकिंग आणि रनिंगची आवड आहे म्हणून तो पहाटे उठून त्याच्यामध्ये, पण त्याचं बायकोकडे कुठेही लक्ष नाही. घरात सगळ्या सोयी सुविधा आहेत, घरामध्ये सगळ्या गोष्टी, नोकर चाकर, गाडी, ड्रायव्हर, हे सगळं आहे, पण एकमेकांना रादर नवऱ्याला बायकोसाठी वेळ नाहीये. मग अशा वेळेला बायकोला जेव्हा आउट ऑफ इंडियाची अपॉर्च्युनिटी येते तेव्हा ती घेते आणि ती बाहेरच्या देशामध्ये निघून जाते. नवराही त्याला सुंदरपणे अगदी म्हणजे म्हणतो सपोर्ट करतो आणि नाही तू जा, चांगली अपॉर्च्युनिटी, ती जा, म्हणजे त्याला सपोर्ट केल्यामुळे ती जाते. इव्हेंच्युअली नवऱ्याला मिळते अपॉर्च्युनिटी, तो दुसऱ्या कंट्रीमध्ये तो निघून जातो. त्यामुळे दोघंही जण वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये, असं साधारणतः 2 ते 3 वर्षाचं नातं असं त्यांचं होतं. बायकोनी ह्या दरम्यान बराच प्रयत्न केलाय. मी नवरा ज्या कंट्रीत राहतोय तिथे जाऊन तिने भेटायचा प्रयत्न केलाय, तिने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केलाय, परत आपण एकत्र पुण्यामध्ये किंवा परत इंडियामध्ये येऊन आपण राहूयात, एकत्र संसार करूयात, याच्यासाठी म्हणून प्रयत्न केलाय. पण इतका करिअरिस्टिक नवरा आहे, चूक त्याची म्हणाल त्यांनी छळलंय, मारलंय, वाईट वागलाय, काहीच नाही. पण वेळ आणि नातं वृद्धिंगत व्हावं यासाठी जी एक म्हणतात ना, तो ओलावा, तो कुठेच नाहीये. आणि म्हणून पुढे जाऊन जेव्हा बायको थकतीये की नाही बाबा नवरा मला कुठेच काहीच साथ देत नाही, आणि मग त्याच्यानंतर बायकोनी पुण्याला येऊन घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. त्याच्यासाठी हा खूप शॉकिंग म्हणजे होतं. तो माझ्याकडे येऊन अगदी रडला, तो म्हणला मॅडम मी बदलतो, हे होतो. पण तोपर्यंत बायको म्हणजे इतका वेळ निघून गेला होता, म्हणजे तिलाही मी खूप समजवलं, पण ती म्हणली मॅडम मी जो काही माझे 5 वर्ष या सगळ्यात गेली आहेत, आता मी थकले आणि आता मला परत मागे नाही वळून बघायचंय. मला फक्त घटस्फोट, ते पण शांतपणे हवाय. मला माझी त्याच्याविषयी कुठलीही तक्रार नाही, पण जो वेळ मला त्या वेळेला हवा होता, जो ओलावा मला हवा होता, तो त्याच्याकडनं कधीच मिळाला नाही आणि म्हणून मला घटस्फोट हवाय. सो पुढे जाऊन त्यांनी मग म्युच्युअलमध्ये त्यांचा घटस्फोट झाला. असं झालं, दोघांनी समजून सुद्धा काही नाही तसा उपयोग झाला या केसमध्ये. ते तसं होतं, म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की पैशांशीच निगडीत नसतो. आणि हे आजकाल म्हणजे आपण दोघंही नवरा बायको काम करत असतात, दोघंही करिअरिस्टिक असतात, दोघांनी एकमेकांच्यासाठी वेळच नाहीये द्यायला, मुलांसाठी वेळ नाहीये द्यायला, आणि मग त्याच्यातनं कारण तुमचा घरामध्ये वेळ कमी आणि ऑफिसमध्येच वेळ जास्त जर असेल तर तीच एक वेगळी फॅमिली तुमची तयार होते. त्यामुळे असं बऱ्याच वेळेला घडतं. तर तो वेळ देणं एकमेकांच्यासाठी आणि क्वालिटी वेळ देणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं.
आणि अशी कुठली एक केस आठवतीये का ज्याच्यामुळे त्या नवऱ्याचं किंवा बायकोचं म्हणजे पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्तच झालंय असं म्हणू शकतो? म्हणजे ते नंतर त्यांना रिअलाईज झालं की अरे आपण नव्हतं हे करायला पाहिजे, म्हणजे पूर्ण 360 लाईफ चेंज झालं. हो, म्हणजे अशा तर केसेस बऱ्याच होतात, की नंतर रिअलाईज होतं, की शेवटी अगदी म्हणतात ना, घटस्फोटावरती सह्या केल्यानंतर शेवटी हम्म. लक्षात येतं, की अरे ही खरंच सही करायची गरज होती का मी? हम्म. असं बऱ्याच वेळेला होतं. कारण काय असतं, कोर्ट बॅटल हे काही सोपं नाही आहे. तुम्ही जेव्हा ज्या जोशात तुम्ही फाईल करता, तो शेवटपर्यंत अजिबातच टिकत नाही. अजिबातच नाही टिकत. तेव्हा शेवटी तुम्हाला हे रिअलाईज होतं, की अरे आज आपण 3 वर्ष, 5 वर्ष कोर्टामध्ये घातली, तर हातामध्ये माझ्या काय आलं? तर शेवटी माझं कुटुंबच तुटलं ना. का किंवा माझ्या मुलाची हेळसांडच झाली. कारण जेव्हा कस्टडी बॅटल ह्याच्यामध्ये सुरू होतं, त्यासारखं दुर्दैव त्या मुलाचं, लहान मुलाचं कुठलंच नसतं. कारण ते आईकडे जाऊ का मुलाकडे जाऊ अशी त्याची ती अवस्था त्याच्यामध्ये होत असते. तर त्यामुळे सह्या करताना शेवटी मी अशी बऱ्याच केसेस बघितल्या आहेत, की हे मॅडम हे नव्हतं मला करायचं. पण तोपर्यंत ती सही होऊन गेलेली असते आणि सगळीच वेळ हातातनं निसटून गेलेली असते. म्हणून मी अगदी पुन्हा पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगेन सगळ्यांना, की कोर्ट बॅटल सुरू करायच्या आधी 100 वेळा या गोष्टीचा खरंच विचार करा. आणि जे कम्युनिकेशन नवरा बायकोच एकमेकांच्या समोर बसून करू शकतात, त्यामध्ये तिसऱ्या माणूस तुम्हाला समजून त्या गोष्टी रिझॉल्व्ह होतीलच असं नाही. कम्युनिकेशन इज द ओनली मीडियम याच्यामध्ये जे काही गैरसमज आहेत, आणि हे गैरसमजच असतात, आणि हा आपला इगो आणि अहंकारच असतो असं माझं ठाम मत आहे. तर तेच जर आपण थोडंसं बाजूला ठेवलं आणि चांगलं कम्युनिकेशन केलं, तर सगळेच प्रश्न हे खरंच सुटण्यासारखे असतात असं मला वाटतं. इतकं वर्स्ट होतं, तुमचा अहंकार इतका मोठा असतो, पर्वताच्या त्या एव्हरेस्टच्या शिखरासारखा, की तुम्हाला कोणीच दिसत नाही. की त्या बायका तर अशा थंड असतात, की त्यांना नवरा मेला काय आणि काय त्याला झालं काय, त्यांना काहीच फरक पडत नसतो. सो शेवटी म्हणजे इतकं वर्स्ट म्हणून म्हणलं ना, ते शत्रू सर्वात दोघं एकमेकांचे वाईट शत्रू असतात. तर खरंच ह्याची गरज आहे का? सो कम्युनिकेशन म्हणजे सारखी आणि तुम्हाला मी सगळीकडे सांगते, तुम्ही कम्युनिकेट करा आणि एकमेकांशी बसून बोला. मारायचं नाही एकमेकांना, एकमेकांना थोबाडीत मारा, पण तुम्ही कम्युनिकेट करा. तेच सबस्टन्स आहे. आम्हाला खूप काही नवीन गोष्टी कळल्या, बऱ्याचशा टर्म्स पण माहिती नव्हत्या आणि एका स्त्रीनी काय केलं पाहिजे डोमेस्टिक व्हायलन्स झाल्यावर या नवीन बऱ्याच गोष्टी कळल्या. थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि तुमचं नॉलेज शेअर केलं. थंक्यू सो थँक्यू मच. सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही मला इथं बोलवलं आणि डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट असेल किंवा कुठला क्रिमिनल ज्या काही केसेस होतात त्याच्याबद्दल मला माहिती सांगायची तुमच्या माध्यमातून मला संधी मिळाली, त्याबद्दल तुमचं खूप खूप तुमचे आभार. थँक्यू. 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 थँक्यू.